नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर तुम्हाला समजलं असेल की आता ही आपली व्हिडिओ हा आपला व्लॉग आहे तो कसला आहे. तर लग्न आहे नितेश काकाचं. तर त्या लग्नासाठी आलो आहे आणि हे लग्न मुंबईला आहे. आणि मुंबईमधले लग्न कसं होतात तुम्हाला माहिती आहे. म्हणजे गावच्यासारखी आपली वराड निघतो, वेळ पण वराड निघतो, पण तिकडे जरा भारी वाजत विजत असा आपल्या वाडी विडीतनं घरातनं आपल्या गावच्या तिथनं जातात. इकडे आपली मुंबई आहे त्यामुळे आता इकडे हॉल आहे मागे आणि ही गाडी आहे. आणि नितेश काकाच्या लग्नासाठी आज आपण आलो आहोत आणि आता हे लग्न कार्य कसं पार पडतं आहे ते बघूया. विधी होतील, विधी झाल्यानंतर मग विधीला खूप वेळ लागतो, लगेच नाही होत. तर विधी झाल्यानंतर मग लग्नाला सुरुवात होईल. अजून टाईम आहे थोडा. विधी दाखवतो तुम्हाला कशा होतात आपल्या. आणि बघूया लग्न कसं होत आहे, किती माणसं येत आहेत. खूप माणसं येणार आहेत असं वाटतं. येणार टेन्शन नाही. ही मागे आपली गाडी आहे लग्नाची, फोटो करतो. तर नवरी सुद्धा तयार होते आणि आपला नवरदेव सुद्धा फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. काढलंच पाहिजेत, एकदाच लग्न होतं, आपण पण काढणार. टाईम आहे अजून. चला दाखवतो नवरदेवाचा फोटोशूट दाखवतो. तर नवरदेवाच्या आता विधी चालू आहेत आणि थोड्याच वेळानंतर आपल्या नवरीच्या विधी सुद्धा सुरू होतील. दोघांनी बोलायचंय. मम आत्मगंध अस्मार्ग आत्ममुक्त सहकुटुंबाना सहपरिवाराना शैर्य शौर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यतः मम पुत्रः विवाह संस्कारः बंधनः प्रत्यर्थः मम श्री गणपति कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता उमामहेश्वर देवता पुण्यवाचन सहित नवग्रह देवता कुलाध्यक्ष देवता महम पूजनादि संकल्पनेन अहम पूजनं करिष्ये. ओम तदनुपतम्यनाथं सर्वकार्यात् सिद्धये सुलभति. ओम त्रयंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनं मृत्योः नमुक्षे यमामृतात्. प्रारंभी विनंती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञान दुःखहरोणि बुद्धिमति दय आराध्य मोरे ईश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख भुगे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्त्या बहुतोषवी श्री गणपति गजानन महाराज की जय. मंगलमूर्ति मोरया. घ्या आता पहिला गाणं हलवून घ्या. हलवलात काय? हलवलं का? बस लावा आता. इथून सुरुवात करा. दादा थोडेसे दोघं पुढे करा. मामीला गाडी जोडणार आता थांबणार नाही. गाडी डोक्याला लावून ठेव. हलवा डोक्याला लावून ठेव. हलवा एकदा. हा तू हात जोडून बस. पहिला लावा त्याच्या डोक्याला. 3 वेळा करा पहिल्यांदा. आता त्याच्या डोक्याला लावून तो इकडे बघ. तुझा एक हात लेफ्ट हँड आहे तो खाली लाव आणि राईट हँड तो वरती लाव. असा लाव. पकड. आणि इकडे बघ यांच्याकडे. डोकं लाव.
तामामध्ये सोडायचं. इथे मुखप्रक्षालनं हस्तप्रक्षालनेनहं थोडंसं डोळ्यानं स्पर्श कर. नेत्रोदकेनं स्पर्शयामि. गणपती बाप्पाला आपल्या कुलदेवतेला स्मरण, त्यांना पण त्या थोडे थोडे तुमच्या हातात. गणपती बाप्पाला कुलदेवतेला ग्रामदेवतेला स्मरण करायचं आहे. ओम श्री महादेवताभ्यो नमः. गुरुदेवताभ्यो नमः. सरस्वतीदेवताभ्यो नमः. आत्मनकुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. शशिवृन्दाभ्यो नमः. उमामहेश्वराभ्यो नमः. लक्ष्मीनारायणदेवताभ्यो नमः. यत्करणेन प्रदान देवताभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. ओम समवैवदन्तजपिलोकजनमोदरजपिकविघ्नाजोगणादिमः. धूम्रकेतुगणाध्यक्षपालचन्द्रो गजाननाद्वादशैतानि नामानि यत्प्रेण जुनियादपि विद्यारम्भे वाय्य प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे जैव विघ्नस्तस्य न जायते. शुभमरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायन्ते. सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ज्या विधी असतात लग्ना अगोदर, ज्या म्हणजे लग्नातच होतात पण लग्नाचा मुहूर्त टळू नये म्हणून ह्या विधी अगोदर केल्या जातात. तर विधी करून झाल्यात आणि आता थोड्याच वेळानंतर आता वाजतायत आता 11:15 वाजतात आणि लग्न आहे 11:15चं. म्हणजे अजून 1 तास 1 तास आहे आणि मागे हा विधी मंडप आहे. इथे आपल्या नवरा नवरीच्या दोन्ही विधी दोघांच्याही विधी झाल्यात आणि थोड्याच वेळात आता लग्नाला सुरुवात होईल. आणि जे पाहुणे मंडळी आहेत आणि जे लग्नाला येणारे आपले वराडी आहेत ते सगळे येत आहेत हळूहळू आपल्या लग्न समारंभासाठी. तर पुढे पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि लग्न होणारच आहे. तर किती माणसं येतील अजून आली नाहीत, बरीचशी माणसं यायची बाकी आहेत. मला दाखवतो मी किती माणसं आली आहेत. लग्नाला होईल सुरुवात आपल्या 1 तासाने होईल. तर इकडे फेटा बांधतात आपल्या वराडांना. जे लग्न समारंभाला आले आपले पाहुणे सगळ्यांना फेटा बांधतायत सुंदर असा. अजून बरीचशी मंडळी यायची बाकी आहेत. तर इकडे लग्नाची तयारी झाली आहे आणि हा आपला लग्नाचा मंडप आणि समोर जे आपले सर्व लग्नाला येणारी मंडळी होती ती आली आहेत. आणि हॉल पूर्णपणे असा भरला आहे. त्या बाजूला अर्धी मंडळी आहेत, ह्या बाजूला अर्धी मंडळी आहेत. थोड्याच वेळेने आपल्या शुभ कार्याला म्हणजेच लग्नाला सुरुवात होईल.
गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील पहिली मंगलाष्टका पूर्ण होतात मुलीच्या मामाने मुलीला पाटावरती घेऊन यायचं आहे. शुभ मंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं गल्लालो मुरुडा विनायक चिंतामणि सेवनं लेण्याद्री निरिडात्मकं सुरवरं विघ्नेहरं रोदनं ग्रामोदा जनसंसिदं गणपति कुर्या सदा मंगलम शुभमंगल. मुलीला घेऊन यायचं आहे पाटावरती. एक मंगलाष्टका झाल्यावर देतो. गंगा सिंधू सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णापूर्ण जलय समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगलम. फणींद्र परवा वाळी शची गोवताष्टी अंकुश लाडू पद्म परश तंजीरा सळकतो पायी पैंजण बागुया पुनरुनी आपण बघतोय प्रेमे परा नाचतो ऐसा देव गणेशतो पद्मना सूर्या सदा मंगल उठवरग्न विश्वामित्र वशिष्ठ सर्व ऋषी आले सीता स्वयंवरा सांगा ते रघुराज पूर्ण विजयी लावण्य ते जोईरा हाती बा
शुभमंगल सावधान आली लग्न गटे समीप नवरा घेऊन या वागरा गृह्योते मधुपर्क पूजन करा अंतपटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम सुंदरेव लग्नं सुदिनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहस्मरामि सावधान कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे इष्टदेवतेचे चिंतन सुलग्न सावधान लक्ष्मी नारायण चिंतन सुलग्न सावधान ब्रह्मा सरस्वती चिंतन सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटा प्रमाण सुमूर्त सावधान वाजंत्रे चिरंजीव नितेश आणि ची नौका प्रगती यांचा शुभविवाह आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे. विवाह म्हणजे आपुलकी, विवाह म्हणजे विश्वास, विवाह म्हणजे जीवनभर सोबती प्रवास आणि विवाह म्हणजे मैत्री, आपलेपणाचा गोडवा. विवाह म्हणजे दोन म्हणजे आणि फक्त एकच दुवा. करायला मार्ग नाही.
तर मंडळीनो, आपल्या नितेश काकाचं लग्न तर झालं आणि आता आहे जेवणाची वेळ. आणि गावचं लग्न का परवडतं हे तुम्हाला आता समजेल, कारण गावाला मस्तपैकी पंक्ती लागतात. वाढणारा आपल्या पुढ्यात येतो आणि आपल्याला पाहिजे तसा भाजी भात डाळ देतो. पण इथं सगळं उलट आहे. इकडं आपल्याला पाहिजे तसा घ्यावा लागतो, ते पण अर्धा एक तास लाईनीत उभा राहून. कारण का प्रचंड अशी गर्दी आहे आणि खूप लाईन आहे मोठी. इकडं बाप्यांची लाईन आहे वाटतं, काहीतरी म्हणजे वेगळी लाईन नाही आहे पण प्रचंड अशी लाईन आहे. त्यामुळे गावाला केलेलं लग्न हे कधीही परवडलं. मी पण गावालाच करणार आहे पण टाईम अजून. तर ही अशी प्रचंड लाईन लागलेली आहे आणि पूर्ण हॉल आहे. म्हणजे हॉलचा जो बाहेरचा पॅसेज आहे पूर्ण कचाकच भरलेला आहे. लोक बोलतात हाय हॅलो, पण जाऊ दे, मला जेवायचं आहे, मी लाईनीत उभं राहिलो आहे. आता मी नाही लक्ष देत ना, सध्या माझ्या प्लेटीवर लक्ष आहे. तर अशी प्रचंड अशी गर्दी आहे. तर शक्यतो गावाला लग्न करा. आणि जेवणाचा खरा आनंद हा पंक्तीत बसूनच येतो. असा उभं राहून काय जमत नाही. मला तर एवढा पण जमत नाही. मी थोडाफार खाता, नाहीतर थोडंसं खायचं, आपला बाजूला व्हायचा, असं आपलं असतो. कारण का इकडे मुंबईला एका बाजूला कुठे जायचा, असा उभा राहायचा येड्यासारखा. आणि असं पंक्तीत एकदम पद्धतशीर बसून खाल्ल्यावर जरा लागतो अंगाला. हो, तर या बाजूला आपल्या लग्नाला आलेली मंडळी जेवण घेत आहेत आणि आपण जरा बघूया काय काय मेनू आहे आज. इकडे रुमाली रोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला काय गर्दी आहे थोडीशी, त्यामुळे काय दिसत नाही जास्त. तरीसुद्धा बघूया आपण. ती बघा प्रचंड लाईन आहे आणि हळूहळू आपले जे पाहुणे मंडळी आहेत त्यांनी जेवणाला सुरुवात केली आहे. आणि बघूया आता आपला नंबर कधी येतो आहे. मी तर काय लाईनीत नाही, थोडा आपला शूट चालू आहे, त्यामुळं बघूया नंतरला जेवू आरामशीर.